तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाचे पद स्पर्श दर्शन मार्च 15 पासून बंद। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे पद स्पर्श दर्शन येत्या मार्च 15 पासून बंद राहणार आहे। मात्र भाविकांना रोज सकाळी 5 ते 11 या वेळेत मुखदर्शन घेता येणार आहे। याशिवाय मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल। आषाढी एकादशीपूर्वी गाभाऱ्यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही। मात्र पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार असे औसेकर महाराज यांनी सांगितले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्याचे काम करायचे आहे। यामध्ये गाभाऱ्यातील ग्रेनाइट फरशी, ऑइल पेंट, सिमेंट आदी काढून त्या ठिकाणी दुरुस्ती करावयाची आहे। या कामी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे। पुरातत्व विभागाने मंदिरात नव्याने केलेले बांधकाम, ग्रेनाइट फरशी, टाइल्स, लाईट फिटिंग, दर्शन रांग, ऑइल पेंट आदी काढून मंदिराचे मूळ रूप, पुरातन स्वरूप प्राप्त करून देणार आहे। त्यासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पदस्पर्श दर्शन येत्या मार्च 15 पासून बंद राहणार आहे।